हॅलो, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा, मजेत राहा, आनंदी राहा. तर आज मी दाखवते पप्पाने बांधलेले घरं. तर चला मी दाखवते पटापट. तुम्ही बघून घ्या. तुम्हाला अगदी हवं त्या तुमच्या बजेटमध्ये बसतील असे घरं आहेत. तर इकडे एक बेडरूम आहे. खूप छान सुंदर असं बेडरूम आहे आणि इकडे हे देवारा, इकडे हे पडवी मागची आणि हे किचन. तर पहा एकदम खूप छान छान अशी घरं बांधतात पप्पा. मला तर वरती जो 1st नंबरचा घर जो बांधलेला आहे गावामध्ये, तर इतकं भारी आहे. सारखं नुसतं बघूसच वाटतं त्याला. खूपच छान सुरेख असं बांधतात घरं. तर बघण्यासारखी घरं असतात. तर इकडे हे टॉयलेट बाथरूम तर आत्या मुंबईलाच असतात आणि इकडे हे ते म्हणजे बाथरूम आणि ही समोरची पडवी आहे, म्हणजेच आपल्या कोकणामध्ये ओटी म्हणतात. तर हा जिना आहे वरती टेरेसला जाण्यासाठी. तर चला आपण वरती चढूया. तर सृष्टीची बघा किती घाई आहे दाखवण्याची. तर इकडे असा निसर्ग आहे. तर बघा अशा रीती आहे हा आत्याचं घर. तर आता मी स्वप्नील दादाच्या इथे जाते. तर इकडे बरीच झाडं तिने लावलेली आहेत. आंब्याची, फणसाची, पुन्हा सोनचाफ आहे. बरीच झाडे आहेत, कडुलिंब वगैरे, नारळ आहे, आंबा आहे, पुन्हा आवळ्याचं झाड आहे. बरीचशी झाडे आहेत, कढीपत्ता वगैरे. तर चला मी आतमध्ये दाखवते आता घरामध्ये. तर इकडे पहा हॉल आहे आणि जरासं थोडंसं रुंदीला हे हॉल जरा मोठं, नाहीतर सेम टू सेम आमच्या घरासारखं आहे. देवारा काढलेला आहे यांनी. पप्पाने आमच्या घराला देवारा नाही काढलं, कारण काय माहिती विसरले की काय नाही. आता देवारा काढायला म्हणतायत, पण कुठे काढायचं हेच कळत नाही. तर पहा इकडे पहा कसा स्वप्नील दादांनी वगैरे देवारा काढले. हे घर कुणाचं आहे तुम्हाला माहितीच पडलं असेल व्हिडिओवरून. तर हे मेघाताईचं घर आहे, मेघांजली कोळी माहेरचं घर. आणि इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे आणि इकडे पडवी आहे मागची. आणि आता आपण आपल्या घरामध्ये जाऊया. तर हे पहा सेम आहे की नाही सांगा मला. तो घर आणि हा घर, फक्त एवढंच देवार आहे आणि हॉल जरा मोठा आहे रुंदीला. तर इकडे पुस्तकं वगैरे आहेत माझी आवडती. आणि सकाळचे 11 वाजलेले तरीही देवाची बत्ती चालूच आहे. आणि ही बेडरूम आहे. तर अशा रीत्या असते. कितीही चांगलं ठेवलं तरी सृष्टी एवढी घाण करून टाकते ना घराची. खूपच असं. इकडे झाडं वगैरे लावली खिडकीमध्ये, मला खूप आवडतात झाडं. आणि हे किचन आहे. तर किचन अशा पद्धतीने आहे माझं. आणि इकडे पण टॉयलेट बाथरूम आहे आमच्या घराचं. आणि ह्या पडवीचं काम आता केलेलं आहे. हे पहा व्हिडिओ